तर मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचं मनसेनेते बाळा नांदगावकरांनी सांगितलंय। तर या मोर्चात नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन नांदगावकर यांनी केलंय। विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं बाळा नांदगावकर तब्बल 20 वर्षांहून जास्त कालखंडानंतर शिवसेना भवनात दाखल झाले। पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासणीचा। याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे। किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे।